न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या शुल्कांमध्ये कपात करावी असं स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत। शासनाचे आर्थिक सहाय्य मिळत असतानाही अनेक शाळा विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। पालक शिक्षक संघांची बैठक घेऊन त्यात ठरवण्यात आलेले शुल्कच घ्यावे असं माध्यमिक शिक्षण विभागानं दिलं आहे। राज्य शासनानं खासगी विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचं धोरण लागू केले। त्यानुसार पात्र शाळांना सुरुवातीला 20%, त्यानंतर 40%, 60% आणि 80% अशा स्वरूपात वेतन अनुदान दिले जाते। या योजनेअंतर्गत दरवर्षी हजारो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते। शासनाकडून मिळणाऱ्या या वाढीव अनुदानाचा लाभ विद्यार्थ्यांना शुल्क कपातीच्या स्वरूपात दिला जात नसल्याची बाब समोर आली होती। त्यामुळे शिक्षण संचालनालयानं सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना विद्यार्थ्यांचे शुल्क निश्चित करताना शासनाच्या अनुदानाचा विचार करण्याचे आदेश दिले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।